अध्याय 13. स्वामी सेवेमुळे वाढत जाणारे बाळप्पांचे महत्व पाहून चोळप्पा खिन्न झाले, तर बाळांवर स्वामी अधिक विश्वास ठेवतात असं जाणल्यावर सुंदराबाई बाळप्पांचा येता जाता अपमान करू लागल्या. दिवाळी सणानिमित्त समर्थांचा मुक्काम राजप्रसादी असताना एका भक्ताने स्वामींना चंद्रहार अर्पण केला. राणीच्या मनात चंद्रहार परिधान करण्याची इच्छा झाली. राणीने सुंदराबाईंकडे हाराची मागणी केली. तो हार चोळप्पांकडे असल्याचं सुंदराबाईंनी राणींना सांगितलं. तर चोळप्पांनी बाळप्पांचं नाव घेतलं. या हार प्रकरणाचा फायदा घेऊन सुंदराबाईंनी चोळप्पा यांच्या विरोधात राणीचे कान भरले. स्वामी समर्थांनीही झोळी पसरून भक्तांकडून जमवलेले द्रव्य अभिलाषी चोळप्पांना दिलं आणि आपल्या सेवेतून चोळप्पांना दूर केलं. चोळप्पांना स्वामींपासून वेगळे केल्यानंतर सुंदराबाईंनी बाळप्पांकडे मोर्चा वळवला. लहान सहान गोष्टींवरून त्या बाळप्पांना अद्वातद्वा बोलू लागल्या. त्यांच्या कटू शब्दांनी व्यथित झालेले बाळप्पा अक्कलकोट सोडून जाण्यासाठी स्वामींनी आज्ञा द्यावी हे सांगण्यासाठी महाराजांच्या भेटीला आले असता स्वामी समर्थांनी त्या रात्री स्वप्नातून त्यांना मार्ग दाखविला. गावातील मारुती मंदिराचं दर्शन घडवलं. दुसऱ्या दिवसापासून मारुती मंदिरात बसून बाळप्पा श्री स्वामी समर्थ या 6 अक्षरी मंत्राचा जप करू लागले. चोळप्पा बाळप्पांना स्वामींपासून दूर करणाऱ्या सुंदराबाईंची कपटनीती समर्थांनी जाणली होती. त्यांचा गर्वहरण करण्यासाठी महाराजांनी अक्कलकोटचे कारभारी माधवराव बर्वे यांना आज्ञा करून सुंदराबाई यांना अटक करवली. तेव्हा बाईंनी खूपच अकांड तांडव केला. त्यानंतर राजांनी पंचमंडळ नेमून स्वामींच्या सेवेची व्यवस्था केली. पंचमंडळींनी बाळप्पांची पगारी सेवेकरी म्हणून नेमणूक केली. तेव्हा राजांनी देऊ केलेलं धन नाकारून बाळप्पा निर्लोभ भावनेने स्वामी सेवा करू लागले. श्री स्वामी समर्थ.